ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। 2 दशकाहून अधिक काळ पिंपरी चिंचवड शहरावर अजित पवारांची एकहाती सत्ता होती। मात्र त्याच शहरामध्ये आता अजित पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। भाजपने देखील इथं आपली सत्ता कायम राखण्यासाठी कंबर कसलेली आहे, तर दुसरीकडे अजित पवार यांनी देखील चांगला जोर लावलाय। मात्र आता अजित पवारांसमोर तगडं आव्हान उभं करण्यासाठी दादा विरुद्ध दादा अशीच लढाई सध्या पिंपरी चिंचवडमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। नेमकं पिंपरी चिंचवडमध्ये काय घडतंय आणि अजित पवारांसमोर भाजपनं कोणतं तगडं आव्हान उभं केलंय, जाणून घेण्यासाठी पाहूयात हा एक खास रिपोर्ट। पिंपरी चिंचवडचा दादा कोण? अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला। महेश लांडगेंचं अजितदादांसमोर मोठं आव्हान। पिंपरी चिंचवड सुनियोजित शहराचं रोल मॉडेल। या शहराचा कायापालट झाला तो अजित पवारांच्याच नेतृत्वात। पण 2017 मध्ये भाजपनं अजितदादांच्या गडाला सुरुंग लावला आणि सत्ता ताब्यात घेतली। यंदा अजित पवारांसमोर आव्हान अधिक मोठं आहे, कारण पक्ष दुभंगलाय आणि मित्रपक्ष सर्वात मोठा स्पर्धक बनलाय। पुणे आणि पिंपरीतील अजित पवारांचे 30 पेक्षा जास्ती नगरसेवक भाजपमध्ये गेले, तर महत्त्वाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही अजित पवारांची साथ सोडली आहे। पूर्ण लढत होणार आहे का भाजप आणि पुणे आणि पिंपरी चिंचवड? अरे त्याच्या संदर्भात तूच म्हणतो की मुख्यमंत्र्यांनी असं उत्तर दिलं। आता मग मुख्यमंत्री आज सर्व आहेत भारतीय जनता पक्षाचे, त्याच्यावर त्यांनी सांगितल्यावर तसंच होणार ना। तुम्ही राष्ट्रीय अध्यक्ष आहेत तुमच्या पक्षाचे, म्हणून तुम्हाला त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं तेच फायनल असेल। त्या संदर्भात मी त्यावेळेस काही करून पिंपरी चिंचवड महानगरपालिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आणण्याच्या करता मी माझं सर्वस्व पणाला लावलं। मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादी समोरचं सर्वात मोठं आव्हान बनलंय ते निष्ठावंतांची गळती। ज्यांना अजितदादांनी शून्यातून मोठं केलं तेच आज सोडून जात असल्यानं शहराध्यक्षांनी खंत व्यक्त केली आहे। तर शहराचा चेहरा मोहरा बदलणाऱ्या अजितदादांना जनता कौल देईल असा विश्वास विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी व्यक्त केलाय। सारखा नेता नाही हीच मंडळी म्हणत होती आणि आज त्याच गोष्टीचं दुःख होतंय। बाकी आम्हाला आश्चर्य किंवा धक्का वाटायचं काही कारण नाहीये। याच गोष्टीचं दुःख होतं की ज्या सामान्य कार्यकर्त्यांना दादांनी महापौर केलं, उपमहापौर केलं, स्थायी समिती अध्यक्ष केला, अर्ध्या रात्रीच्या लोकांचे प्रश्न सोडवले, कारण त्यांचे फोन अटेंड करायचे, सगळं करायचे, अशा चांगल्या उमद्या नेत्याला सोडून ते गेलेले आहेत। त्याचं कारणच असं आहे की त्यांना स्वतः निवडून येण्याची त्या भागामध्ये शाश्वती नसल्यामुळे त्यांना भाजपची आधार हा घ्यायला लावलेला आहे आणि त्यांनी म्हणून भाजपची काठी हातात घेतली आहे। 9 वर्षापूर्वी किंवा 9 वर्षामध्ये ह्या महानगरपालिकेमध्ये ज्या पक्षाची सत्ता होती त्या पक्षाच्या माध्यमातून या शहराचा काय विकास आणि कशा पद्धतीने विकास झाला आहे, मग त्यातील प्रामुख्याने जी काय कारणे असतील ती सर्व कारणे पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना माहीत आहे। त्यामुळे माझा ठाम विश्वास आहे की पुन्हा एकदा आदरणीय दादाच्या नेतृत्वाखाली ह्या महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता येईल। मात्र महायुतीमधील गोची ही दादांसाठी मोठी डोकेदुखी ठरली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिंदे गटासोबत जवळीक साधली जात असतानाच भाजपनं शिवसेनेसोबत केलेली अंतर्गत युती दादांचं गणित बिघडवताना दिसते आहे। आणि तसे दोन्ही पक्ष हे महायुतीचे घटक पक्ष सध्या तरी आहेत आणि त्या अनुषंगानं गेल्या अनेक वर्षाचे त्या दोन्ही नेते माझे मित्र देखील आहेत, त्यामुळे त्या चर्चा होतात। परंतु भारतीय जनता पक्षाबरोबर आमची सकारात्मक चर्चा झाली। उद्यापर्यंत या संदर्भामध्ये काय तो निर्णय होईल। काही महानगरपालिके स्तरावरती शिंदे गटांबरोबर ज्यांचे स्वतःहून प्रस्ताव भारतीय जनता पार्टीकडे आलेले आहेत, जे एकमेकांचे ठरलेले आहेत वरिष्ठ लेवलला, अशा संदर्भात शिवसेना शिंदे गटाने आम्हाला प्रस्ताव दिला होता। त्याच्या प्रस्तावावरती आम्ही स्थानिक सगळ्या आमदारांना बरोबर घेऊन खरं तर हा प्रस्तावावर आम्ही चर्चा केली आणि सकारात्मक कुठेतरी जागेवरती विषय झाल्यानंतर तो आता फायनल अंतिमवरती आहे। त्या पिंपरी चिंचवडमध्ये सर्वाधिक चर्चा आहे ती दादा विरुद्ध दादा संघर्षाची। पिंपरी चिंचवडमध्ये भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी स्वतःचं वेगळं वलय तयार केलंय। महेश लांडगे अजितदादांच्या वर्चस्वाला भिडायलाही तयार आहेत। निवडणुकीच्या आधी अनेक पक्षाची लोक आज इकडे आले। त्यांनी शहराचे नेते संजय वागरे पाटील यांनी लोकसभा लढलेली आहे। लोकसभा लढत असताना त्यांना 5.5-6 लाखाच्या जवळपास मतदान झाले आणि ही महापालिका स्थापन झाल्यापासून, म्हणजे ही महापालिका ज्यावेळेस झालीपासून त्यावेळेसपासून आदरणीय संजय वागरे पाटील यांचे वडील वागरे पाटील, विभूषण वागरे पाटील हे
त्या स्थापनेपासून त्या कुटुंबाला राजकीय वारसा आहे. म्हणजे प्रत्येकाचं योगदान आहे आणि त्या योगदानाची त्यांना असं वाटतं की या प्रवाहामध्ये येऊन भारतीय जनता. पिंपरी चिंचवडची लढाई अजितदादांसाठी अस्तित्वाची बनली आहे. त्यामुळे आता अजितदादा मैदान मारणार की पुन्हा कमळ फुलणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय. सूरज कसबे, NDTV मराठी, पिंपरी चिंचवड.